होता, पण त्या कोरड्या गळ्यांना मंत्र्यांनी हाताची करंगळी दाखवली आणि हेच राहिलंय महाराष्ट्रात प्यायला असं सुचवण्याचा नालायक प्रयत्न फक्त आपल्याच भारत देशात होऊ शकतो. आमच्या देशाचे प्रमुख आपल्या देशात कमी आणि परदेशातच जास्त फिरतायत. नाही, मला हेच कळेना की ते आपल्या देशाचे प्रमुख आहेत की परदेशाचे. प्रत्येक देशाशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असावे, त्यात काहीच गैर नाही. परंतु परदेशात तुम्ही जे भाषणं करताय, नुसत्या त्या भाषणानं टाळ्या मिळतील, परंतु परदेश दौऱ्यावर होणाऱ्या खर्चाचं काय? एक दिवस मीडियासमोर फोटो काढण्यापुरता हातात झाडू घेऊन देश स्वच्छ होत नसतो. देश स्वच्छ होण्यासाठी रोज हातात झाडू धरावा लागतो आणि तो रोज मारावा लागतो कॅमेरा नसताना. बहुमतानं सरकार आलं, संख्याबळ वाढलं म्हणून आपण हुकुमशाहीने वागू शकत नाही. ही लोकशाही आहे. शेतकऱ्यांना न विचारता, त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या जमिनी लाटण्याचा जर प्रयत्न कराल आणि ह्या देशातल्या शेतकऱ्याला देशोधडीला जर लावाल तर याद राखा, ही जनता वाघ आहे. आता मतदान करून स्वस्थ बसणार नाही. सरकार जनतेसाठी असतं, एवढं तरी लक्षात ठेवा. सरकारमधल्या सर्वच खात्यात जर खाजगीकरण झालं तर सरकार मात्र नामधारी राहील, फक्त टॅक्स घेण्यापुरतं. देशातला कामगार मरतोय, शेतकरी मरतोय आणि इकडे सरकारी शाळा बंद, सरकारी नोकऱ्या बंद. काय चाललंय काय महाराष्ट्रात आणि माझ्या भारत देशात? साहेब, देशावर नियंत्रण हे सरकारचं असावं, उद्योगपतींचं नाही. परदेशात वेगवेगळ्या लोकांना आव्हान करताय, आमच्या देशात गुंतवणूक करा. 10 देशांनी आपल्या देशात गुंतवणूक केली, करोडो रुपये गुंतवले, प्लॅन टाकला. परदेशातले समजा 10 देश, भारतात गुंतवणूक केलेला भारत एक देश. उद्या चालून आर्थिक फायद्या तोट्यावरून 11 देशात आपसी मतभेद झाले, पैशावरून, संपत्तीवरून, फायद्यावरून मतभेद, वाद झाले, तर तो वाद टोकाला जर गेला तर 11 देशातला वाद फार मोठा आहे, हे का विसरतोय आपण? भांडवलशाहीला फक्त पैसा प्यारा असतो आणि नफा. नफ्यासाठी भांडवलशाही कुठल्याही थराला जाऊ शकते. समजा सरकारच्या म्हणण्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. भारतातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आपापल्या जमिनी सरकारला दिल्या. त्या जमिनींच्या बदल्यात त्या शेतकऱ्याला अमाप पैसा मिळाला. घरातल्या एका दोघांना नोकऱ्या पण मिळाल्या आणि जो कोणी आपल्या देशातला किंवा परदेशातला उद्योजक आहे त्याने देशातल्या शेतकऱ्यांकडून घेतलेल्या जमिनीवर करोडो अब्जो रुपये खर्च करून प्लॅन टाकला. आता तो बिझनेसमॅन अब्जो रुपये कमावू लागला. आपल्या देशातल्या प्रमुखाच्या स्वप्नाप्रमाणे प्रत्येकाला पोटभर रोजगार मिळू लागला. देशात मंगलमय वातावरण निर्माण झालं. अशा वेळी तो उद्योजक भविष्यात ज्यांच्याकडून जमिनी घेतल्या आहेत त्यांना परत करणार आहे का? उद्योजकांच्या हाती रोज पैसा येऊ लागल्यावर ते जमिनी सोडणार आहेत का? सरकारला अमाप टॅक्स मिळाल्यावर त्या जमिनी सोडा म्हणून शासन नियंत्रण करू शकतं का? उद्या तेच परदेशी उद्योजक म्हणतील,
तुमच्या देशात आम्ही स्वतःहून आलो नव्हतो गुंतवणूक करायला. तुम्ही आमच्या देशात आलात. आम्हाला तुम्ही विनंती केली, याचना केली, आमच्या देशात गुंतवणूक करा, म्हणून आम्ही आलो. आम्ही इंग्रज नाही देशातला सर्व कारभार सोडून परत जायला. मग काय करायचं? सगळ्या जमिनी विकल्या तर जमिनी आपल्या राहणारच नाही. आपलं काय राहिलं? आपल्याच देशात आपण परकीय होऊ. देशाच्या विकासासाठी परदेशात जाऊन हात पसरण्यापेक्षा आपल्याच देशातल्या लोकांना आव्हान करून, आपल्याच देशातल्या मनुष्यबळाचा वापर करून, शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांकडेच ठेवून विकास करता येणार नाही का आम्हाला? सांगा की. साहेब, अणुऊर्जेचा स्फोट झाला तर पिढ्यानपिढ्या बर्बाद होतील, निसर्गाची वाट लागेल, पर्यावरण बिघडेल, हजारो लोक मृत्युमुखी पडतील. अणुऊर्जेचा स्फोट होणारच नाही याची काय गॅरंटी सरकार देतंय? देशाला वीज हवी आहे, ऊर्जा हवी आहे, पण कोणाचा जीव धोक्यात घालून नाही. भूकंपाचं काय सांगता येत नाही. अणुप्रकल्प उभारला आणि चुकून त्या भागात भूकंप झाला तर मला सांगा, केवढं मोठं भयानक संकट या महाराष्ट्रात आणि या देशात येईल. आपण सौर ऊर्जेतून महाराष्ट्राला, देशाला वीज देऊ शकत नाही का? पाया पडतो तुमच्या. जैतापूरचा मैतापूर करू नका आणि हात जोडतो. परत परत स्वर्गभूमी कोकणावर वाईट नजरेनं बघू नका. कोकणातला निसर्ग संपवू नका. विकासाच्या नावाखाली माझं कोकण संपवू नका. हात जोडतो. जनतेचा आवाज ऐका. जनतेचा आवाज ऐकला नाही म्हणून ह्या देशातल्या लोकांनी हाताला बाय बाय केलं, हातातलं घड्याळ काढून टाकलं. जर तुम्ही जनतेचं ऐकलं नाही तर तुमची देशभर फुललेली फुलं आहेत ना, ती फुलं सुद्धा दिसेनाशी होतील. जनतेचा आवाज ऐका. नवीन हवालदार इन्स्पेक्टर म्हाताऱ्याच्या या बोलण्यावर टाळ्या वाजवतात. काका, तुम्ही किती छान बोलला. तुम्ही नेते का झाले नाही? म्हातारा, त्याला कारण आहे पुतण्या. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा. परंतु मीच माझ्या या महाराष्ट्रात एक मराठी माणूस म्हणून भाड्याने राहतोय. माझ्या महाराष्ट्रातल्या मातीत जन्मलेल्या मराठी माणसालाच भाड्याच्या घरात राहावं लागतंय. हेच दुर्दैव आहे माझ्या महाराष्ट्राचं. अरे पुतण्या, माझ्याकडे जादूचा कोणताच कोहिनूर नाहीये की त्याच्या लालसेने मी लोकांना टोप्या घालू शकतो. टोप्या घालणारे नेते या महाराष्ट्रात भरपूर झाले. काय दिलं काय या महाराष्ट्राला? भाषणं करून गरिबाच्या घरात एक वेळचं राशन जात नसेल तर बंद करा ही भाषणबाजी. कुणाला भाषणं करून दाखवताय तुम्ही? आम्हाला? मराठी मराठी म्हणून फक्त पायातील जोडे सांभाळण्यापुरताच वापर झाला आमचा. एका झेंड्याचे अनेक रंग झाले, पण आमचे प्रॉब्लेम आहे तिथंच आहे. मराठी माणूस कुठे सुधारला? खरं तर मराठी माणूस सुधारू नये, हुशार होऊ नये, हीच परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण केली. मराठी माणूस हुशार झाला तर मग यांचे झेंडे कोण धरणार? यांच्या सांगण्यावरून राडे कोण करणार? यांचे कार्यकर्ते कोण होणार? या महाराष्ट्रात मराठी माणूस हा रस्त्यावर असलेल्या यूज मी बॉक्स सारखा झालाय. म्हणजे कुणी यावं,
म्हणजे कुठल्याही पक्षानं यावं आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचा फक्त कामापुरता वापर करावा. आणि हल्ली मराठी माणसाला या मुंबई शहरात, या महाराष्ट्रात भाड्याने आता घर सुद्धा मिळत नाही, व्यवसायासाठी दुकान सुद्धा मिळत नाही. इन्स्पेक्टर: माफ करा काका, मगाशी मी तुम्हाला चुकून काही बोललो. पण मला हे सांगा की आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला काय वाटतं? म्हातारा: आपल्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे आपण नेत्यांना सेलिब्रिटी का बनवतो मला हेच कळत नाही. नाही, तुमच्यासारखेच ते सुद्धा हाडामासाची माणसंच आहेत. तुमच्यापेक्षा निसर्गाने त्यांना काय वेगळं शरीर आणि वेगळं मांस दिलेलं नाहीये. जसे आपण स्वतःला सर्वसामान्य मानतो, तसंच आपण नेत्यांना सुद्धा सर्वसामान्य मानलं पाहिजे. निवडून आला म्हणजे तो देव नाही झाला. तुम्ही लगेच नेत्यांना देव करून टाकता. व्यक्तिपूजा देशाला घातक आहे. ज्या दिवशी तुम्ही नेत्यांना सर्वसामान्य मानायला लागाल ना, तेव्हा कुठे या भारत देशात क्रांतीची ज्योत पेटेल. जसा ह्या देशातला कामगार, कष्टकरी बसचे धक्के खात, लोकल ट्रेनला लटकत, दररोजचा जीवघेणा प्रवास करत कामावर पोहोचतो. दिवसभराचं काम आटपून तसाच पुन्हा घरी परतण्यासाठी त्याला जीवघेणा प्रवास करावा लागतो ना, तसाच सर्वसामान्य माणसासारखा जीवघेणा प्रवास दररोज या नेत्यांना करावा लागेल ना, तेव्हाच या भारत देशात क्रांतीची ज्योत पेटेल. साहेब, माझं स्पष्ट मत आहे की नेत्यांना लाल दिव्याच्या गाड्या हव्याच कशाला. प्रत्येकानं आपापल्या गाड्या वापराव्या. ज्या नेत्यांकडे गाडी नसेल त्याने मग मंत्रालयाचं कामकाज पाहण्यासाठी बसचे, ट्रेनचे धक्के खात यावं, नाहीतर लोकल ट्रेनला लटकत यावं. लाल दिव्यांच्या गाड्यांचे चोचले का पुरवायचे